आणि आता थेट जाऊयात नागपूरमध्ये अजित पवार बोलतायत। 500 कोटीला दिली, आता प्रकरण सुरू झाली। या सगळ्या योजना, अनेक योजना आहेत। तुम्हाला एक योजना सांगितली नाही, जन्माला मुलगी आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला आम्ही 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये देतो, सरकारतर्फे देतो। 1,01,000 पर्यंत त्या मुलीला आम्ही 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये देतो, सरकारतर्फे देतो। 1,01,000 ती गरिबाच्या घरातली मुलगी असली पाहिजे। ही योजना आपली आहे। आम्ही आता ही हेल्पलाईन दिली 9861 71 71 71। तिथं व्हॉट्सअप केल्यानंतर या सगळ्या योजनांची माहिती तुम्हाला मिळेल। माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, माझी भगिनी, माझी युवती, आमचा युवक हा तुम्हाला तुमच्या दारावरती स्टिकर चिटकवेल आणि त्याच्यातून ही माहिती देण्याचं काम करेल। या पद्धतीनं हे सरकार पुढे चाललेलं आहे। आम्ही कुठेही गाफील नाहीत, आम्ही कामाची माणसं आहोत। आम्ही नुसती भाषणबाजी करणारी माणसं नाही। तुम्ही बघा, मी माझं भाषण केलं, परंतु विरोधकांवर काही आरोप नाही, तेरोप नाही, मला काही करायचंच नाही। त्यांना टीका टिप्पणी करून काय माझ्या काटोल आणि नरखेडचे प्रश्न सुटणार आहेत का? काय माझ्या इथल्या गरीबाला मदत होणार आहे का? माझी नरखेडची सूतगिरणी होणार आहे का? माझ्या इथल्या आणखीन काही इतर जे काही निवेदन दिलेली आहेत, संत्रा प्रक्रिया कोल्ड स्टोरेजचं सुरू करण्याचं आणि इतर पण काही, त्या प्रश्नाला वाचा फुटणार आहे का? हे नाही होणार। म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आपण याबद्दल काळजी करू नका, हे सरकार तुमचं आहे। मी भाऊ या नात्याने तुम्हाला सांगतो, आम्ही अनेकांचे पगार पोलीस पाटलांचे, कोतवालांचे, आशा सेविकांचे, गटप्रवर्तकांचे, अंगणवाडी सेविकांचे वाढवले। मी अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथल्या महत्त्वाची कामं नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्याकरता प्रफुल्लभाई तुम्ही सगळे मागणी करत होता। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली। या योजनेसाठी आवश्यक निधी करोडो रुपये लागतोय, त्याची पण तरतूद त्या ठिकाणी केली। त्याच्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातल्या 3,71,277 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे। म्हणजे विचार करा, जवळपास 9 लाख एकराला पाणी मिळणार आहे। 9 लाख एकर वैनगंगा नळगंगा नदी प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातनं 62 TMC पाणी वळवण्याचं नियोजन आहे। आणि हा सुबोधजी, प्रफुल्लभाई, बाबा अत्रा, संजय खोडके, सुरेखाताई, नरेश, सतीशराव, हा विदर्भासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे। गेम चेंजर प्रकल्प। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।